चंदगडच्या गल्ल्यांमध्ये अवतरले राम, कृष्ण, पांडव आणि वानर सेना। गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला शिमगोत्सवात रात्रभर वाजंत्री गजर। राजाश्रय मिळाल्यामुळे कला परंपरेच्या जपणुकीला मिळणार नवसंजीवनी। चंदगड शहरातील शिमगोत्सवानं यंदा गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला अक्षरशः रंगत गाठली होती। रामायण, महाभारत आणि समकालीन सामाजिक विषयांवर आधारित सोंगांच्या माध्यमातून कलाकारांनी रात्रभर शिमगोत्सव साजरा केला। कुंभार गल्ली, ब्राह्मण गल्ली, रामदेव गल्ली, रवळनाथ गल्लीसह विविध गल्लीतील कलाकारांनी पारंपरिक वेशभूषा, ढोल ताशा आणि निनादाच्या गजरात अनवाणी पायांनी रात्रभर नाच करत प्रेक्षकांची मनं जिंकली। राम, लक्ष्मण, सीता, रावण, हनुमान, युधिष्ठिर, अर्जुन, भीम, कर्ण यासारख्या व्यक्तिरेखा साकारून प्रेक्षकांना पौराणिक कथा प्रत्यक्ष अनुभवण्यासारखं वाटलं। पर्यावरण रक्षण, मतदार जागृती, तापमान वाढ यासारख्या सामाजिक मुद्द्यांवर प्रबोधनपर सोंगांनीही विशेष लक्ष वेधून घेतलं। गोवा, बेळगाव, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि तालुक्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण चंदगड जल्लोषात न्हालं। शिस्तबद्ध उत्सवासाठी पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या वतीनं चोख बंदोबस्त ठेवण्यात आला। विलक्षण वेशभूषा आणि साज शृंगारासाठी प्रत्येक गल्लीत लाखो रुपयांची तयारी करण्यात आली होती। त्यामुळे प्रत्येक सोंग आणि रचना डोळे दिपवणारी ठरली। विशेष म्हणजे प्राध्यापक डॉक्टर दौलत कांबळे यांच्या प्रयत्नातून चंदगडी शिमगोत्सवाचा सांस्कृतिक धोरणात समावेश करण्यात आलाय। त्यामुळे भविष्यात या पारंपरिक लोककलेला अधिक राजाश्रय, सन्मान आणि संधी मिळण्याचा मार्ग खुला झालाय। पाहुयात चंदगडी शिमगोत्सवाची झलक प्रशांत बाटे यांच्या कॅमेऱ्याच्या नजरेतून। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।